तर अशा प्रकारे तो अधिकारी आणि तो चोर या दोघांचं आपण पूर्वप्रमादाचं चिंतन करतो आणि त्या चिंतनामध्ये काल डांगरेशांच्या दोषाचं आपण चिंतन करू. डांगरेशाने देह ठेवल्यानंतर हे स्मरण आहे. अनुसरल्या साधकाचं स्मरण कसं असावं आणि तो साधक कोण असतो, दोन्ही बाजूने विचार आहे. तर डांगरेशाला असं त्रिशब्द सामील मिळाले. डांगऱ्या 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 धाव घेतली स्वामी. त्याला पाहिलं आणि पहिले शब्द स्वामी म्हणाले डांगऱ्या. तर पहिल्या या एका शब्दाने व्यापारतीस निरोप दिले. व्यापारती कोण? चैतन्य व्यापार आहे का नाही? व्यापारती असते तिथे ओळखणी व्यापार. त्या ओळखणीला निरोप दिला. तसा काय निरोप दिला स्वामींनी? असं आपल्या मरणाला आपल्या जीवनात यावं, लय गोंधळात नाही पडायचं. स्वामींना म्हणा व्यापारतीला निरोप द्या. डांगरेशाला दिला. कोणता? तुझ्या श्रीमंताचा जन्म. पहिल्या डांगऱ्या शब्दात. दुसऱ्या डांगऱ्या शब्दाने स्वामींनी त्यांना काय दिलं? त्या तोषाचं कार्य बरं का. अधीन झाला म्हणितलं केलं त्यांनी तोष होईल म्हणून. योग्यता तर होईलच होईल, जे पण होत आपल्याला ते होईल, त्यांना ते होईल. ते होत असताना कसं होतं? ईश्वर स्वरूपाला अधीन होऊन म्हणितलं करावं लागतं. कठीण आहे की नाही? ते म्हणितलं करणं सोपं आहे, पण अधीन असतो नको वाटतं जीवाला. इगो हर्ट होतो आहे की नाही? म्हणितलं करत नाही, त्याच्या मनमर्जीनं म्हणितलं करू द्यावं जीवाला. मनमर्जी, स्वामींच्या मर्जीतलं, प्रसन्नतेतलं, पुत खाऊन येतलं आहे की नाही? ते एकीची खावणी आहे. म्हणितलं का करायचं? तेच केलं डांगरेशी. मग दुसऱ्या शब्दाने सर्वज्ञानी डांगरेशाला काय दिलं? तर दुसरा शब्द कृपेशी दुजला. आदेश दिला स्वामींनी कृपेला. जे उभयदश अवताराचा ठाई अवजावा. संबंधी एक कृपा. काय देवा? तुम्हाला उभय दृश्य अवताराचा ठाई हा डांगरेशाचं आयोजन करा. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण कृपेने आयोजित करा. उठणं, बसणं, चालणं, झोपणं हे सर्व विधी आचरताना कृपेच आहे. कृपेची विरडी असा आहे. उपकाठी कृपेची, प्रसन्न देची. आता हे सगळं तुमच्या कसं मुंगे येण्यासारखं आहे. डांगरेशाच्या जीवनात मात्र हे घडलं. ज्याच्या चोराला समोर ठेवून आपले पूर्वज तुम्हाला वेगळं चिंतन देत आहे की ते शब्द कृपेला दिला. दुसरा शब्द डांगऱ्या डांगऱ्या डांगऱ्या. तिसऱ्या शब्दाने काय केलं?
तशा शब्दाने कारुण्याशी आदेश दिला सर्वांनी. ऐ कारुण्य. आता सर्वांनी जेव्हा अवतार घेतात तेव्हा काय स्वीकारतात? दया, मया, कृपा, करुणा. म्हणजे नाही, सौंदर्य, लावण्य, महावाक्य पाठ करून हे कळणार नाही तुम्हाला. चरित्रात कसं बसवायचं, प्रत्येक लेण्यामध्ये हे सगळे जे बसल ते बसवावं लागते. ह्याला म्हणायचं भटवासांच्या हृदयातलं चिंतन. असं ते वेगळं असतं ते. आणि ते कळता 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 उच्च लेवलला जाऊन परमेश्वर प्राप्तीला जायचं. पण तुम्ही जे जशा जो वेगळी होऊन आहे तो ते बोलेल ना. कृपेला कोण बोलेल? करुणेला कोण बोलेल? स्वामींनी बोललेलं तुम्हाला फक्त आठवायचं आहे ना. तर ते म्हणा एक करुणा, एक कारुण्य. गीतपंत शेअर आपले जुने झालं ते तुम्हाला पडायचं नाही. आता मला हे सांगतायत एक पंथाचा वेळ जातो खूप, तर ते कारुण्याला व्यक्त केलं. करुणा शक्ती आहे. अरे जा त्यामुळे त्याला प्रेम मिळाले, प्रेम मिळाले. ऐसा शक्तीशी निरोपरी सर्वज्ञ. 3 वेळाला सांगितलं की 3 हेतू सांगितले. दुसरा हेतू सांगतात अनादि अविद्या, मूळ अविद्या आणि अज्ञान. हे 3 वेळेला 3 शब्दांनी छेद केला. जसं दत्तात्रय करून संभवली संभवली संभवली. डांगऱ्या डांगऱ्या डांगऱ्या. पण म्हणायचे वानऱ्या वानऱ्या वानऱ्या. हे चिंतन अद्भुत आहे. न ऐकल्यामुळे ते पचायलाही जड जातं, ऐकायलाही कळत नाही. बर, चला पुढे जाऊया. तर अशा या दोषांची त्रुटी देण्यासाठी हा शब्द दिला, घाव दिलेला आहे त्याच्यावरती. आणि जो पण हे जात नाही अनाद्या मुळाविद्या अज्ञान. आणि काय काय गेलं पाहिजे? अधमती, अधगती, अधरती. 3 दोषांना डांगरेशाच्या आपल्याला पण द्यावं लागतं. तुम्ही दिलं तरी तुम्हाला कळत नाही. जीवाचा स्वभाव आहे. बोधाने काय करतात? तो देती औषधी 4 घड्या. आज काय करतात? हे घाव देत असतात. म्हणजे तुमच्या विचारशक्तीच्या पलीकडे त्याच्यामुळे पटणंही आवड आहे तुम्हाला. कारण हे टीकेमध्ये नाही यात आलेलं. त्याच्यामुळे आता ही कशी भानगड आहे? भटो मागील सांगती का. या शब्दांमध्येच सगळं त्याच्या 4 शब्दात. आपल्याला असं वाटतं काय जणू 1 मिनिटात म्हणणार असेल आणि काय बदल होतो हे करत असतो स्वामी. ते आदेश देता शक्तींना. ऐ दया मया, असं ते सगळं केवळाच्या लीला आहेत ना ह्या, केवळ ईश्वर स्वरूपाच्या लीला. तर अशा प्रकारे ह्या लीलांचं चिंतन थोडस तुम्हाला नमुना दाखवलाय. जास्त म्हणल्यावर डोकं थोडस त्रास येईल. तर अशी ही सर्वज्ञ त्या डांगरेशाला तर 3 शब्दांनी घाव देऊन स्वरूपी मिळवतात. मग श्रीकरे स्पर्श करतात.
आपला संबंध येते ना, पुनरुत्ती आपला कशाचा संबंध आहे, हे असं करत असतात. मग आता हा संबंधित जातो नित्य संबंध असतो सर्वज्ञांचा आणि साधका आणि ते निरंतर चिंतावं म्हणजे देहांती जे असते ते प्रगट आहे की नाही. तुम्हाला काय पाहिजे स्वामींकडून जे हवं ना, मग तेच भेटेल. देहांती जसा काय पक्ष आहे बाबा, तो तेतुले नाही उठी, जिथे मी सांगितलं सद्भाव भाविता आहे की नाही. जो भाव भावला मरता प्रयाण चालू, हे प्रॅक्टिस करायची म्हणून आपण अनुसरायचे सतत पाहिजे ती. अशी एक दिवस प्रॅक्टिस केली पुन्हा 1 वर्ष गॅप केला चालत नाही. अखंड माणूस आहे की नाही. मैव मनात मयी बुद्धिम कसा आहे तो, निवेश कर म्हणतात स्वामी. माझ्या बुद्धीला तुझ्या निवेश करायला लागणार. निवेश करणे म्हणजे काय, गुंतवणूक काय, एफडी करणे, बँकेत पैसा ठेवणे. मैव मनात मयी बुद्धी. पुढं आता तुला ऊर्ध व्हायला कुठलाही संशय, तू ऊर्ध होती. कामस्या कशी होती, ऊर्ध. ते चिंतन आहे बरं, हट येऊन थोड्या वेगळ्या समजतो आपण आपल्या विचाराने समज, तसं नाही, तसं वेगळं चिंतन आहे. असो चला, तर ही स्वरूपी नैवता त्या स्पर्शान तुम्हाला स्पर्श होतो की नाही देवाचा. आता बोधाने स्पर्श आहे ना, नामाने स्पर्श आहे, बोधाने आहे. वचन गोसाळ्याचं सन्निधान आहे की नाही, सन्निधान कशाला म्हणतात, स्पर्श म्हणजे सन्निधान. तुम्हाला ते जाता येते एखादं रोज त्या भूमिकेत जाता येतं, विचारधारा नेता येते का बघा. जर नेता आली तर देही ते परमाणू आदी करून बदलतात, चेंज करतात देहातले परमाणू. देहाचे परमाणू जोपर्यंत आपल्या शरीरातले हे परमाणू शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्षाचा कुठलाच दरवाजा उघडा होत नाही. कसं हे वाचलं पाहिजे ना, अगोदर गेलं पाहिजे ना. इथे अनंत सामावलेला आहे अगोदरच, आणि तिथे अनंताला सामावायचे. स्वामीने सांगितलेलं आहे अगोदरच वचनात, अनंत सामाय अनंत, अनेक आपल्या हृदयात अनेक सामावलेला आहे. का सामावले आणि किती दिवस सामावायचे तो कचरा, जीवनातला कचरा झाला पाहिजे. मग झाडू आहे हातात देवाचा, कृपेचा झाडू आहे तो, करुणेचा. त्या झाडूमध्ये तुम्हाला काय झाडू दिसतो का, सुपामध्ये काय आहे, तेव्हा स्वरूप नटलेले. आता इथे स्पर्श करायचे, हे सगळं ऐकायला ह्याचं मस्त वाटतं की नाही, छान वाटत. आणि मग त्यावेळेला ते देवीचा परमाणू शुद्ध करतात. आणि म्हणून म्हणाले भट्टवास नातोबासांचे देह गेले तेच म्हणजे पती झाला म्हणाले राष्ट्रीय भवनला. काय होतं तिथं, हे सगळं कार्यक्रम झालेला आहे, ईश्वराने आलेले आहे,
नाथो 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 सगळं कार्य वर्तलेलं आहे तिथे. भूमिका शुद्ध झालेली आहे. आपण मेल्यावर आपण पट्टी घातली तर लागू आपण त्याला आहे की नाही, त्याला झोपच नाही येणार. कारण आपण कशामध्ये आहे, त्रिगुणात. आपण विकार विकल्पात ठरलेले, साहेबा विशाली दोषा, पता नाही काय काय आमचं करणार साधू, आहे की नाही. अनुसरला पुरुष आमचं करणार गाण घेऊन बसलाय, आहे की नाही. किती गमत आहे नाही, कितीतरी भांगडे असतात, आहे की नाही. भांगडी गोळा केले अनेक सामावलेला आहे, अनंत नाही सामावला. अनुसरण कशाला म्हणतात, ज्याच्या हृदयात अनंत आहे सामावला तो क्षण, तो अनुसरला. त्याच्या हृदयात अनेक आहे तो अनुसरला, अनुसरते ते प्रमादी जगते बाजूला, होय. आहे की नाही. डांगरे ज्या क्षणाला भेटले त्या क्षणात त्यांनी अनंत सामावला होते, आहे की नाही. अनेक सामावलं का त्यांनी, अनेक गोष्टी, अनेक विचार, वस्तू, पदार्थ, माणसं, आणि मग हे सटक रागाची सटक काय आले ना, पूर्वप्रसव, आगंतुक खुंटे म्हणजे काय होतो, प्रसव सुद्धा खोंडतात अनुसरल्यापर्यंत. तो प्रारब्ध प्रसव आहे, तोच भोग इच्छा आहे, तो स्वामींच्या आदेशात नवीन अर्थ आहे. हा, तिकीट नाही आहे. असतो मग त्यांनी जर कुरघोडी केली तर बंगल ना अनुसरण. म्हणून अनुसरण्याचे जे प्रसवाचे आगंतुक अनानंद आणि प्रारब्ध प्रसव आहे ते स्वामी थांबवायचा प्रयत्न करतात पहिल्याच भाषेत. सगळ्या प्रसवांशी बोलतात, थांबा, थांब थांब, असं आहे की जाऊ द्या. तर असा हा पातृत्व असे असतो डांगरेचा अर्थ. ते केवी कशास्थ म्हणाले, आता तो चोराला समोर ठेवले, हा, आणि तो अधिकारी, आणि ती लीळा समोर ठेवून तुम्हाला लीळेच्या आतमध्ये प्रवेश करतात. ते दिसायला तर तो हा पात्र आहे ना, आहे की नाही. चतुर्थी नाही, तो चोर आहे. डांगरेश चतुर्विध कर्मफळातला आहे, त्या धर्माला अधिकारच नाही आहे की नाही. तर त्या संदर्भात ते सांगतात की पातृत्व असेल का, सर्व भक्तिजनांना सर्वज्ञ समोर ठेवून म्हणतात, तुम्हापसे हे सुने वर सांगाय रे म्हणाले, जे यतीच्या प्रवृत्ती शोध आहे. या शब्दांना ते खूप मोठं करतात, विकास करतात या शब्दांचा. सर्वजण भक्तिजनांना काय म्हणाले, स्वामी तुमच्यापेक्षा माझे कुत्र चांगलं आहे रे म्हणाले, तिच्या प्रवृत्ती यालाच म्हणतात अनुसरण. आणि अशा या अनुसरणाच्या खूप मोठ्या टप्प्यामध्ये याच्या 2 घडी प्रथम लेखी लागल्या, तिथून त्याचा प्रवास सुरू झाला, आणि मग तो हा विषय करतो तिच्या प्रवृत्ती होता. म्हणजे पुढील त्याला म्हणतात आचार आणि विचार. प्रवृत्तीला विषय व्हावा लागतो. नुसता वेश घातला, परिवर्तन केलं, परमार्गी राहिलो म्हणून तो विचाराने पात्र होता नाही. अंतःकरण कसं आहे, त्यात काय घातलंय. म्हणून डांगरेशाचं अंतःकरण कसं आहे, एकीच्या प्रवृत्ती शेवटाला आण. शेवटचं गोष्ट, एकीचे निवियोगे जेव न सके,
जिवंतच राहिले नाही. आपण राहिलो. आपलं हे विशिष्ट आहे. आणि हे भटाशी प्रतीती वटवासांचे डोळेच उघडले त्या पुन्हा वटवासांनी कधीही स्वामींच्या प्रवृत्तीला भंग नाही करू नाही अजिबात. नंतर पुन्हा काही प्रसंग आले, वटवास म्हणजे मी आहे ना, सांडवा मी आहे ना, म्हणलेच नाही. ताप आला अंगात म्हणजे जातो कधी बाजार म्हणजे मी जातो ना, म्हणजे तुला ताप आलाय म्हणजे कोण म्हणतंय? अजिबात नाही. अस्तित्व शून्य होऊन जगावं लागतं. ज्याला अस्तित्व शून्य होता आलं त्याने अनुसर त्याला संसर्ग म्हणतात. तर आहे काय स्वतःच काहीच नाही ना, म्हणजे एका प्रयागा जागा जातो ना म्हणा, नाही काय नाही जाणार लगेच. नाही तो मोठा कोबरा आलाय धरता का? धरतो ना म्हणा. मग मरण मला चावलं माझं कसं होईल, पुरा सगळे दुसरेच करतात. दुसरे तांदूळ घालतात, दुसरे खांद्यावर नेतात, आहे की नाही? मग तिसरे जातं, घरचे जातच नाहीत ना स्वतः. जन्माला दुसरे तांदूळ घालतो, आहे की नाही? तर हे असं भटवासांना आता प्रतीती केलेली आहे. तुम्हाला काय कळेल? देवगाणी. आणि नंतर मग अपरोक्ष सामान्य ज्ञानियास विशेष ज्ञानियास बहुदशाच्या पुरुषाची जैसे विधुंगा पिंगई प्रशंसा केली, म्हणून ईश्वरीची प्रवृत्तीची विको व्हावे. अनंत सृष्टीच्या पूर्वप्रसवामध्ये प्रमादात हे त्या चोराने केलेलं आहे हे सांगायचे त्यांना. त्यांनी काय केलेलं आहे? ईश्वरीची प्रवृत्ती विशोध झालेला आहे आणि ते तोष आता सर्वज्ञांना बांधलेला आहे. म्हणजे आधी सांगायची म्हणजे देवा आधी सांगायची, अंघोळ आधी सांगायची, जेवण सांगायची, तांबूळ सांगायची, बासूपोटी माझ्या आधी झाला ना, बसमध्ये सांगा त्याला. असा हा सांगाचा धर्म आहे. हा लक्षात वेळेचा हेतू, वेळेचं चिंतन आणि हे स्मरण करावं लागते. असं त्या स्मरणामध्ये असे वेगवेगळे अँगल्स असतात, भाव असतात, तरच तुम्हाला मूर्ती साध्य होईल. ते स्मरण भित्री असे ते बळवे, तर हे भित्री पण आहे. तरी घेतलं हे देखील तैसे आठवी, असं आठवायचे तुम्हाला. प्रत्येक वेळेमध्ये शोधायचे. आणि म्हणून 84 सकळ साधन चरितार्थ केले गोसाई. आता तयाच्या पांती अधिकार्या करा, हे सगळं आयोजन झालेले आहे. सगळे मिक्स झाले त्या स्वामींच्या प्रवृत्तीला. तो अधिकार्य नसला तर स्वामींनी कुठं सोडवला असतं? तराळाने बांधलं नसतं तर सोडवायला स्वामींना काय द्यायची गरज आहे? त्याने चोरीच नसती केली तर हे पण असावं लागते, मग हे पण असते. स्वामींच्या प्रवृत्तीला हे सगळे आरोह झालेले आहेत. सगळ्यांनी तोषाचं कार्य केले, ईश्वराला आता तोषवले. आणि म्हणून मुरविली क्रियेचा जन्म लेखी लाविला. आपण ते न उरवून त्याच्या क्रियेला, त्याच्या विधीला जीवनभर काय सांगतात ते, न उरवून क्रियेचा ठाई असा जन्म लेखी लाविला. मग काय होतंय म्हणाले असं केलं तर?
मला म्हणाले असं जर तुम्ही केलं तर त्याने ईश्वर आभारीला होता. त्या क्रियेने ईश्वर आभारला आणि तो उत्तरायी झाला होता. या क्षणाला स्वामी आता उत्तरायी. हे सगळं हृदयात सामावं लागतं तुम्हाला. कसं सामावता पहा, तुमची तयारी लागेल मनाची. शब्दांना धरावं लागतं. जसं धरता येईल तसं पुन्हा 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 धरावं लागतं. म्हणजे ते सहज बोलणं. त्या शब्दाने त्यांनी काय केलेलं आहे चोराणीच्या, आपण प्रेरणेवरून एका विरूप क्रियेची ऐसा जन्म लेखी लावलेला आहे आणि ते ऋण ईश्वराने घेतलेलं आहे, ईश्वराकडे आहे. आणि म्हणून आता उत्तराई होण्यासाठी सर्वज्ञ तिथे रात्री आलेले आहे. रात्रीच्या वेळेला देवळाच्या तिथे सर्वज्ञ तिथे आणि चोर म्हणून स्वतःला पकडून घेतलं आहे की नाही. असा आभार पाहिजे ईश्वर. चोर म्हणून पकडलं ना यशोदेवी, बांधलं, गालाला कानाला धरलं, अरे चोरून खातो खातो आहे का नाही. असं तुम्हाला फिरता आलं पाहिजे. दत्तात्रय महाराजांनी धुळीत अंगी खालून वरून खाली गोरात म्हणतात धुळी कपेरी बांधली जावी. असं बांधता आलं पाहिजे. ईश्वराला बांधलं पाहिजे. द्रौपदीने चिंधीच बांधले नाही. स्वामींनी वस्त्राचे ढीग घेऊन तिला आभारीला. ईश्वर आभार येतो का. तुमची क्रिया उत्तम आहे पण तुमचे विचारहीन आहेत तर विचारात गुंतले झाले तुम्ही विचाराप्रमाणे. विचारांनाच समाधी होतात ना. आता हे थोडं अवघड आहे नाही. तुम्हाला का तसं फुटफुटी आहे बरं तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही चला जो चोलता हा चांगला तो वाईट, ते बरे ते वाईट, काही घेणं आहे आपल्याला देणं आहे. एकाच ठिकाणी विशेष बसत येते सांगितलंय देवा. असं काय वाटतं तुम्हाला. समत्वम योग उच्चते काय वाटत नाही. असं भानगड येते. हा तू कसा का असणार तुमचं काय गेलं तुम्ही नियोजन करतील ना. संयोग योग करतील ना. तुमचा आभार पाव विचाराने काय होतं शुद्ध विचाराने आभार निर्माण होतात. आणि तुमच्या अंतःकरणात सगळी घाण भरलेली आहे. उठला बसला ते सगळं हे तर तो आभारीला ईश्वर अनुसरणाने जो आभार निर्माण केला तो दूर जातो. किंवा तुम्ही दूर जाता अवसरासारखं उलटून बसता कुठं तरी जाऊन. असं ते गंमत आहे या लिलेमध्ये. अशी लीळा दिसायला खूप छोट्या आहे पण खूप मोठ्या विचारानं. तर असा ईश्वर आभारला होता तो या क्षणाला उत्तराय झाला. आपलं तेच चालू आहे आता. स्वामी उत्तराय होता तुम्हाला देऊन टाकतोय सगळं. बर ठीक आहे. अन्न वस्त्र निवारा ह्याच्यासाठी तुम्हाला चिंता आहेत ना. घेऊन टाकावर एकदा माझ्या पण पाळाने उतराय झाला. पांडवांना उतराय झाले मला घर पाहिजे का इंद्रप्रस्थ देतो घेऊन टाक. तुझा मला उतराय झाले म्हणाले दोन तुला सोडून नगरीच देऊन जाईल कटकटच नको बहुतेक. उतराई स्वामी रोवून ठेवतच नाही. तुम्ही विचार करा आपल्यासाठी किती उतराय आहे. मग आपल्या अंतःकरणाने लहानता हा मोठा विषय आहे.
तर वेदवंता बोधवंताची अनुसरल्याशी जन्म द्यावी. हा नवीन असतो पर्याय तुम्हाला पटणार नाही. पटतच नसतंय. जन्म द्यायचा आहे कोणाला, काय करायचंय तुम्हाला, वेदवंताचा वेद रक्षण करावा. बोधवंताला बोध रक्षण करून अनुसरवावं त्याला. वेदवंताला अनुसरवावं आणि अनुसरल्यास जन्म द्यावा तुम्ही. हा व्यापार आहे परमानंदाचा, हा तो करता आला पाहिजे. मग त्याला स्वीकारावं लागते. गुण दोषासोबत स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, परिवार टिकत नाही. मग सगळं अंतर करते, विस्मित होते. उठलं की गुण दोष काढत बसायचे एकमेकांचे. तुम्ही देवधर्म करू शकाल का? का डोकावलं? म्हणून ते सांगतात वेदवंता बोधवंता आणि अनुसरल्या या 3 गोष्टीसाठी तुम्ही जन्म द्या. म्हणजे हे एवढंच काय नाही, हे काय म्हणावे असे परी वासनिकाच्या लिंगपूर्वाशी जन्म द्यावे. हे मोठं कठीण आहे, अवघड. ही दृष्टी नाही आलेली आपल्या संप्रदायाला आणखी. बरं, वासनिक काय म्हणताय ते, वासनिकाच्या लिंगपूर्वाशी जन्म द्यावे कुणी, अनुसरल्या पुरुषाने. आता हे सगळं डोक्याचं आहे. तुमच्या दिलेले आचार वचन तुम्हाला दिली आणि हे सांगून राहिले हे वासनिका त्याचे लेकर आहेत, त्यांना काय जन्म द्यायचा आहे, आपण कसं चिटकारा करतो. आपल्या पूर्वजांनी आपल्याकडून जे प्रचंड धर्म प्रचार केलाय ना, तो या इतर बीजारोपण केलेलं. वासनिकाच्या लेनपूर्वाशी जन्म दिलेला आहे. लावून चाळून त्यांना धर्माला दूर करून घर सांभाळलेले आहेत. बरोबर, आता आपण आयत्या पिठावर गोट्या म्हणत नाही. इतका मोठा समाज आहे आपला, त्याची नोंद नाही. कोणी पाहिजे तसा त्याला घेऊन जातो तो समाजात, त्याची ओळख आणि उठणं बसणं. संघटित असला असता तर आम्ही एक शाळा पाहिजे, आश्रम शाळा, 2000 रूम त्या आश्रम पंजाब मध्ये या आश्रम सगळ्या रूमची सगळीकडं सगळ्या व्यवस्था, आरोग्य पाणी सगळ्या नळांना, आंघोळीचं गरम पाण्याचं नळ, प्रत्येक ठिकाणी बाटल्या भरून ठेवलेल्या, प्रत्येक ठिकाणी सगळं सेन्सर लावलेले, आधुनिक आश्रम. बरं, मला काय हवं, बेल मारा, फोन लावा, फोनवर सांगा मला आता चहा प्यायचा आहे, तर 5 मिनिटात तो चहा आणून देतो तुमच्या रूमवर. ह्या तुच्छ पदार्थांसाठी अनुसरण राहिलेले आहेत ना. गरम भेटत नाही म्हणून लोक घरी थांबतात, सहज म्हणून जातात. कोण कोणाचा असते मार्गात सेवा कोण कर म्हणून अनुसरले. वासनिक जकडा सोडत नाही. बरं आहे म्हणतं आपलं आपलं. हा एक विचार दृढ व्हायला पाहिजे, हे माझ्या देवाचा. महाराजांचा कसा आहे, वासनिकाच्या लेंकरवाची काय केलं ते ना, आठवते तुम्हाला होती महाराजा भिक्षेला गेल्या, काय केलंय पण चक्रधर म्हणला तो पिटुकलं. अरे आणि घरात गेलं तर आणखीन एक कथा आणत जोडी फाडली, कोण होते ते, कंथा फाडला, खाली टाकला,
गरीब उपदेशी वासनिकांच्या लेकराची जन्म द्यावा. आणि गोठवासांना तोष आहे ना, गोठवास किती छान म्हणाले, धर्मरक्षण केले. हा विचार घेऊन हे इथं तुम्हाला हिल्या पेश केलेले चलो ईश्वराचे लक्षण जाणावं आणि असं मग ईश्वराला आपण उत्तराई करावं. असली वेळेत संपते आणि तो चोर सांगाची थोडला दंड